नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आज आहे नवरात्रीतील 6वी माळ आणि 6वी माळ ही काल म्हणजेच शनिवारी दुपारी 12 नंतर 6वी माळ ही सुरू झाली आहे आणि आज दुपारी 4:30 6वी माळ ही असणार आहे आणि उदय तिथीनुसार 6वी माळ ही आपण आज साजरी करणार आहोत. तर आज 6व्या माळीला एक उपाय आपल्याला करायचा आहे. तर या उपायाने दुरावलेले नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी देखील या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा करायची आहे. तर हेचा कोणत्या सेवा आणि उपाय करायचे आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, 6व्या माळेला आपण देवी कात्यायनी देवीची पूजा करत असतो आणि बऱ्याच जणांनी खूप जास्तीत जास्त सेवा या त्यांच्या चालू आहे. कात्यायनी देवीची पूजा केल्याने नातेसंबंधामध्ये जर काही बिघडले असतील तर त्यातून आपल्याला मुक्ती मिळते. आपल्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. जो काही दुरावा आहे तर त्यातून मुक्ती मिळते आणि म्हणूनच आज तुम्हाला कात्यायनी देवीसाठी काही मंत्र देखील पठण करायचे आहे. तसेच मनासारखा जोडीदार मिळावा तर यासाठी देखील कात्यायनी देवीची पूजा ही केली जाते. तर बघा, घरामध्ये आपण जी घटस्थापना केली आहे तर तिलाच आपण कात्यायनी देवी स्वरूप मानून तिची आपल्याला पूजा करायची आहे. आणि कात्यायनी देवीची पूजा केल्याने जे काही फळ मिळते तर देवी म्हणजे काय फळ मिळते तर बघा, देवी कात्यायनीने अत्याचार करणाऱ्या महिषासूर या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळेच या देवीला महिषासूरमर्दिनी असं नाव पडलं आहे. धैर्य आणि शक्ती म्हणजेच या देवीची पूजा केल्याने भक्तांना धैर्य आणि शक्ती प्राप्त होते आणि सुयोग्य जीवनसाथी मिळावा म्हणून या दिवशी या देवीची पूजा केली जाते आणि काही मंत्र देखील पठण केले जाते. तसेच तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर काही समस्या असतील तर त्यासाठी देखील या देवीची पूजा केली जाते. जे काही मतभेद नात्यांमध्ये निर्माण झाले असतील तर ते कमी होण्यासाठी या देवीची उपासना केली जाते. तसेच याची एक कहाणी देखील आहे. तर द्वापर युगातील गोकुळ वृंदावन गोपींनी श्रीकृष्णाला पती म्हणून मिळावा यासाठी या देवीची पूजा केली होती आणि असं म्हटलं गेलं आहे की मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून या देवीची पूजा करायची आहे. आणि देवी कात्यायनी हे नाव ऋषी कात्यायन यांच्या तपस्यामुळे पडले होते. त्यांच्या घरी कन्या रूपामध्ये जन्म घ्यावा देवीने अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच देवीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली आणि म्हणूनच या देवीची पूजा करायची असते. व जे काही अडचणी असतील, मतभेद असतील नात्यांमध्ये तर त्यासाठी या देवीची पूजा करा. तसेच आज एक मंत्राचं पठण आपल्याला करायचं आहे. तरी हे मंत्र असं आहे. तर या देवी सर्वभूतेशी मा कात्यायनी देवीचे संस्थिता नमः तस्यै नमः तस्यै नमः तस्यै नमो नमः या मंत्राचा आपल्याला मंत्रजाप करायचा आहे. या मंत्राचा मंत्रजाप तुम्हाला जितका जमेल तितका वेळा तुम्ही करू शकता. 108 वेळा किंवा 51 वेळा करू शकता. जे काही वादविवाद असतील तर त्यातून मुक्ती मिळेल. तर यासाठी या देवीचा आपल्याला हा मंत्रजाप करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे 2 हळकुंड, लेकूरवाळे हळकुंड, जे कुठेही तुटलेले नसतील असे 2 हळकुंड घ्यायचे आहे, चांगले घ्यायचे आहे. आणि त्या हळकुंडांना आपल्याला जो कलावेचा धागा असतो, जो लाल पिवळा धागा असतो तर तो आपल्याला गुंडाळायचा आहे. 3 वेढे त्याला बांधायचे आहेत. तर फक्त वेढे आपल्याला करायचे आहेत, 3 वेढे करायचे आहेत. तर त्याला गाठण न बांधता आपल्याला हे वेढे करायचे आहे. तसेच घटासमोर आपल्याला हे हळकुंड ठेवायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे. जे नातेसंबंध आहे तर त्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा यासाठी आपल्याला आई भगवतीला प्रार्थना करायची आहे. आणि तसेच गोडाचा नैवेद्य देखील काहीतरी अर्पण करायचं आहे. अगदी दूध साखर देखील तुम्ही ठेवू शकता आणि थोडा वेळ ठेवल्यानंतर ते तुम्ही स्वतः देखील पिऊ शकता. तर नक्कीच हा उपाय आज तुम्ही करून बघा. अतिशय प्रभावी असा उपाय आहे. तर यामुळे तुमच्या नात्यांमध्ये जे काही दुरावा निर्माण झाला असेल तर त्यामध्ये गोडवा निर्माण होईल आणि मनासारखा जोडीदार देखील मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.